छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठेमध्ये पाकिस्तानने बनवलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. मेड इन पाकिस्तान त्यावर धडधडीत लिहिलेलं आहे आणि सर्टिफाय बाय पाकिस्तान अशा प्रकारचा देखील त्यावर उल्लेख आहे. मात्र या वस्तू विकत घेणं म्हणजेच कुठेतरी भविष्यामध्ये भारताला धोका निर्माण करणं अशी देखील भावना काही नागरिक व्यक्त करतायत. तर दुसरीकडे ही उत्पादनं बाजारात येत आहेत. आपल्यासोबत भाजप नेते डॉक्टर भागवत कराड आहेत, जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? ह्या वस्तू भारतामध्ये येत आहेत, बिनधास्तपणे याची विक्री देखील केली जाते. कुठेतरी भविष्यामध्ये हे धोकादायक आहे असं नागरिकांचा देखील एक भ्रम आहे म्हणा, किंवा त्यांचा आरोप आहे. काय वाटतं? नक्कीच छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मेड इन पाकिस्तानच्या काही वस्तू विशेषतः कॉस्मेटिक्स पाहण्यात आले आणि या वस्तू विशेषतः कॉस्मेटिक्स कशा आल्या, काय आल्या याचा शोध तर घ्यावाच लागेल. पण मी लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिलेला आहे स्वदेशी. स्वदेशी वस्तूच म्हणजेच मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू आपण वापरण्याची गरज आहे आणि त्यामधून भारतातील उद्योगशाही वाढेल आणि त्याचबरोबर आपण स्वावलंबी होऊ. आपणाला भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. त्यासाठी स्वदेशीचा वापर केला पाहिजे आणि स्वदेशी वापरावं असं माझं विनंती आहे. बरं. पण जो आपला एक मोठा शत्रू आपण त्याला मानतो तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानच्या वस्तू भारतामध्ये येत असतील आणि त्यासोबतच त्या खरेदी करू आपण, तर कुठेतरी तो देश मजबूत होत जातो, भविष्यात धोका निर्माण होते असतो. पाकिस्तान असेल, चायना असेल, कुठल्याही वस्तू जर आपल्या देशात येत असतील तर त्या रेग्युलरली म्हणजे टॅक्स भरून आलेल्या आहेत का नाहीत, कस्टम भरून आलेल्या आहेत का नाही हे पाहावं लागेल. आणि त्याही नंतर जर त्या येतच असतील, नियमाने येत असतील, तर मात्र आपणाला स्वदेशी वस्तूचा वापर करण्याची गरज आहे. आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठांमध्ये ज्या वस्तू दाखल होत आहेत तर त्या वस्तूंसंदर्भात तुम्ही त्या वापराव्यात की नाही हा सर्वात एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे, तुमच्याकडे जर पर्याय नसेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. मात्र भारतात बनावटीच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा आणि एक देशसेवेमध्ये तुम्ही तुमचा हातभार लावावा, ही भूमिका जी आहे ती भारतीयांची आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.